ज्या किट आहे त्या वेगळ्या आहे। माझे पत्रकार त्याच्यावर ठेवून फोटो काढून ह्या आचारसंहितेचं उल्लंघन केलं असं काहीतरी पसरवण्यात आलं आहे। अतिशय एक हास्यास्पद प्रकार आजच्या निवडणुकीच्या रंगणात सुरू आहे। ज्याप्रमाणे शेकडो आणि हजारो लोकांचा जनतेचा प्रतिसाद मला मिळत आहे, त्यामुळे असं काहीतरी एक नाट्य की आचारसंहिता तोडल्याचं भ्रमित करण्यात येत आहे। आणि याचं एक्सप्लेनेशन मी मीडियाच्या मार्फत या जनतेला दिलेलं आहे। हो, त्याच्यामध्ये पंचनाम्यामध्ये तुमचं नाव ठराविकपणे तिथे मांडण्यात आलं आहे। 250 किटा होत्या, त्या 12 त्याच्यामध्ये सामग्री होत्या। हो, असेल ना। बऱ्याचशा सेवाभावी ज्या संस्था आहे ह्या अशा किट वितरणचं काम करत असतात। कोविडमध्ये मी देखील अशा बऱ्याच किट मी बऱ्याचशा गरजू लोकांना मी वाटलेलं आहे आणि माझ्यासारख्या शेकडो समाजसेवी संस्थेने वाटलेलं आहे। पण आज त्या किटवर माझं कुठं नाव नाही, कुठं फोटो नाही, त्याच्यावर काहीतरी पॅम्पलेट ठेवून फोटो काढून ह्या किट मी वितरित केल्या, हा प्रकार हा फार चुकीचा आहे आणि याचा जेव्हा तपास होईल त्यामध्ये निष्पन्न होईल। तुम्हाला जाणून अडकवल्या जाते याच्यामध्ये 100% आज ज्या पद्धतीने माझं नामांकन पत्र रद्द करण्याचं एक षड्यंत्र करण्यात आलं होतं, ज्या पद्धतीने वर्षभरात माझ्यावर हमले करण्यात आले होते, कुठंतरी हा माणूस थांबला पाहिजे, कुठंतरी हा माणूस डॅमेज झाला पाहिजे। पण खऱ्या अर्थानं लोकांना माहीत आहे आणि मी सांगतो ना, अभिमानाने सांगतो, मी एक NGO म्हणून अशा पद्धतीच्या किराणाच्या किट मी कोविडमध्ये भरपूर वाटलेल्या आहे, बऱ्याच लोकांनी वाटलेल्या आहे आणि ते माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे। पण आज निवडणुकीच्या काळात ज्यावेळेस मी निवडणुकीच्या रणांगणात आहे, मी का बरं आचारसंहितेचं उल्लंघन करणार आहे? मग तुम्हाला पुन्हा संशय आहे, जाणून केलेला प्रकार असला पाहिजे असं आहे, ज्या लोकांनी हे व्हायरल केलं आहे, ज्या लोक ट्विट करत आहे, जे लोक ज्या पद्धतीनं काल तिथं उभे राहून त्यांनी हा सगळा प्रकार तिथं बघितला आणि खऱ्या अर्थानं तिथं पसरवला, मला असं वाटतं हे सगळ्यांना माहीत आहे की हा प्रकार किळसवाना प्रकार कोण करत आहे। भाऊ याचा काही परिणाम तुमच्या निवडणुकीवर होणार आहे? नाही, मला तर वाटत नाही याचा काय परिणाम होणार याचा। आज माझी पदयात्रा सुरू आहे, आज लोक माझ्यासोबत जुळत आहे। 20 तारखेला ह्या सगळ्या प्रकाराचा जो एक उत्तर ह्या पश्चिम नागपूरची जनता मला वाटते बॅलेटच्या माध्यमातून किंवा मशीन EVMच्या माध्यमातून देणार आहे।